हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. माऊलींची पहिल्या अध्यायातील 22वी ओवी आहे आणि या ओवीवर आज आपण चिंतन करणार आहोत. म्हणजे माऊली जसं करून घेतील त्याप्रमाणे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. मनोजैवं मारुततुल्यमेघं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेष अत्यादरू विवेकावरी. काय सांगतायत माऊली की मज हृदयी सद्गुरू, अखंड मी माझ्या सद्गुरूंना काय केलंय, हृदयामध्ये साठवलं आहे. जसं बघा तुकाराम महाराज पण म्हणतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. एकदा का त्या सद्गुरूंना भगवंताला हृदयामध्ये साठवलं तर एरझार संपते. आणि तुमची आमची एरझार संपण्यासाठी उत्तम मार्ग तुम्हा आम्हाला दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून काल पण बघा समर्थांनी सद्गुरू लक्षण दाखवला. त्याच्यामध्ये पण काय सांगितलं की सद्गुरू लक्षणमध्ये समर्थ काय म्हणतात की जे करामती दाखवती तेही गुरु म्हणी जेती, परंतु मोक्ष देणारा सद्गुरू वेगळाच आहे. काय सांगितले, मोक्षदाता सद्गुरू वेगळाचे असे. करामती दाखवणारे गुरु अनेक आहेत, पण ते मोक्ष देणारे आहेत का, तर नाही. मग गुरुवर आपली काय पाहिजे, मज हृदयी सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार पूर म्हणजे महासागर तरुण जायचं असेल तर अखंड हृदयामध्ये कोणाला धारण करता आलं पाहिजे, तर सद्गुरूंना अखंड हृदयामध्ये धारण करता आलं पाहिजे. कारण हा संसाराचा महापूर तरुण जाणं सोपं नाही हो. कोण आहे, एक मिनिट. हा संसार रूपी महापूर जर का तरुण जायचं असेल तर मला अखंड काय करायला पाहिजे, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंना धारण करता आलं पाहिजे. मज हृदयी सद्गुरू. माऊली सांगतात मज हृदयी सद्गुरू
जेणे तारिलो हा संसार पुरू. मग सद्गुरू कसा आहे? सद्गुरूला कोणाची उपमा लागू पडते का? कोणाचीच उपमा लागू पडत नाही. लोह परिसाची पण उपमा सद्गुरूंना लागू पडत नाही. कारण बघा, परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. पण परिसाला लोखंडाचा परीस करता येतो का? नाही. म्हणजे परीस लोखंडाचं सोनं करेल, पण परिसाला लोखंडाचा परीस करता येणार नाही. पण सद्गुरू स्वरूप असं आहे ना की सद्गुरू आपणासारखे करीसी तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे सद्गुरू काय करतात? आपल्यासारखंच करून घेतात. नवे नवे शिष्य आपल्याही 2 पावलं काय पाहिजे? पुढे पाहिजे. त्याच्यात सद्गुरूंना आनंद आहे. नाहीतर प्रत्येक कुठेही आपण जगामध्ये कोणतीही विद्या शिकायला गेलो ना की कुठेही जा बघा, कोणताही कोर्स असू द्या, कुठेही जा तुम्ही, तिथे ना हातचं राखलेलं असतं. तिथे हातचा जो आहे ना तो राखलेला असतो. पण इथे सद्गुरू चरणापाशी ना सद्गुरू सगळं समर्पित करतात आपल्याला. जे काही सद्गुरूंपाशी आहे ना ते सगळं सद्गुरू आपल्याला देऊन टाकतात. का तर माझा शिष्य माझ्याहीपेक्षा 2 पावलं काय पाहिजे? पुढे पाहिजे. म्हणून आपला पण विश्वास कसा पाहिजे? सद्गुरूंवर दृढ पाहिजे. माऊली प्रत्येक ठिकाणी म्हणतात बघा, निवृत्तीदास स्वतःला काय म्हणतात? म्हणे निवृत्तीदास. अखंड निवृत्तीचा मी कोण आहे? तर दास आहे. एकनाथ महाराज पण काय म्हणतात? सद्गुरूंचंच नाव घेतात ना पुढे, एका जनार्दनी. म्हणजे प्रत्येक वेळेला सद्गुरूंचं नाव पुढे आहे. समर्थांनी सुद्धा मंत्रांच्या दशकामध्ये गुरु निश्चय दाखवला, गुरु लक्षण दाखवले. मागचा समास तो आहे गुरु निश्चय, गुरु लक्षण दिले. पण समर्थांनी एक अख्खा समासच दिलेला आहे, सद्गुरु स्तवड. त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे की सद्गुरूंना कशाची उपमा लागू पडत नाही. सद्गुरूची उपमा वे गगन, परी ते गगना परीस निर्गुण. म्हणून सद्गुरू भेटल्याशिवाय सद्गुरू विना सापडेना सोय, धरावे ते पाय आधी मला अखंड चरण धरता आले पाहिजे. कारण बघा, वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरू जाणावा. या वासनेच्या महापुरामध्ये मनुष्य काय चाललाय? बुडत चाललाय. पण सद्गुरूंशिवाय तिथे वाचवणारा दुसरा कोणीही नाही. या महापुरामध्ये काय काय आहे ते आपल्याला मागे सगळं दाखवलेलं आहे. ह्या महापुरामध्ये काय काय आहे. परंतु याच्यातनं जर का वाचायचं असेल तर अखंड मला सद्गुरू चरण दृढ धरता आले पाहिजे. कारण अनन्य भावे शरण कोणाला जायचे? तर मला सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. बघा, एका गावामध्ये एक मुलगा खूप देवाची भक्ती करत असतो. अगदी ग्रंथ वाचतो, रोज मंदिरात जाऊन पूजा करतो, ग्रंथ वाचतो, सदाचरण करतो. आचरण पण त्याचं उत्तम असतं. कधी कोणाचं अंतकरण तो दुखवत नाही. असं त्याचं वागणं असताना सुद्धा त्याला मानसिक समाधान नव्हतं. असं एवढं छान त्याचं आचरण असतानाही त्याला मनामध्ये मानसिक समाधान नव्हतं. मग त्याला एकदा सद्गुरू भेटतात आणि सद्गुरूंना तो आपली व्यथा सांगतो. म्हणतो, सद्गुरू राया, की मी एवढं सगळं सकाळी उठून मंदिरात जातो, पूजा करतो, मी ग्रंथ वाचन करतो, मी कोणाचंही अंतकरण दुखवत नाही, मी सदाचरण करत असतो, तरीसुद्धा मला माझ्या अंतकरणामध्ये समाधान का बरं नाही? माझी वृत्ती शांत का नाही? आणि वृत्ती शांत कधी होईल? जेव्हा आपण संताजवळ जाऊ ना तेव्हा आपली वृत्ती शांत होते. बघा, जेव्हा आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात तेव्हा आपली वृत्ती शांत होते. ही वृत्ती कधी शांत होईल? घरी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे दो नव्हे दैन्यवाणा. मग आपली वृत्ती शांत करण्यासाठी सद्गुरू भेटले पाहिजे ना. मग बघा, मग सद्गुरू त्याला म्हणतात, ठीक आहे, असं आहे का? मग हा माठ घे. एक माठ सद्गुरू त्याला देतात आणि हा माठ घेऊन तू नदीवर जाऊन भरून आण. हा माठ घेऊन नदीवर जाऊन काय कर? भरून आण. परंतु या माठातलं एकही थेंब येताना सांडता कामा नये, एवढं लक्षात ठेवायचं.
माठ नदीहून भरून आणायचा, पण माठ भरून आणताना माठातला एकही थेंब पाण्याचा सांडता कामा नये. मग आता सद्गुरूंनी माठ दिला, याचं पण लक्ष. माठ भरला, डोक्यावर घेतला आणि पाणी न सांडवता तो सद्गुरूंपर्यंत आला. आता सद्गुरू म्हटले, ठीक आहे, पाण्याचा माठ भरलेला आणला. आता मला सांग, येताना तुला रस्त्याने काय काय दिसलं? तुला येताना रस्त्याने काय काय दिसलं? तुला फुलं दिसली का? आजूबाजूला झाडं दिसली का? पक्षी दिसले का? तुला काय काय दिसलं? नदीवरनं माझ्यापर्यंत येईपर्यंत तुला काय दिसलं? तेव्हा तो शिष्य म्हणतो सद्गुरूराया, मला काहीच दिसलं नाही. मला काहीच रस्त्याने दिसलं नाही. का दिसलं नाही? तर माझं अखंड लक्ष कुठे होतं? की माठातला एक थेंबही सांडता कामा नये. मग माझं त्या माठातल्या पाण्याकडे लक्ष होतं की पाण्याचा एकही थेंब सांडता कामा नये. सद्गुरू आज्ञा आहे, त्यामुळे मला इकडे तिकडे काहीच दिसलं नाही. जसं की ज्या वेळेला माशाचा डोळा अर्जुनाला भेदायचा होता, लक्ष होतं ते, त्यावेळी अर्जुनाला बाकी काही दिसत होतं का? काहीच दिसत नव्हतं. फक्त त्या माशाचा काय दिसत होता? डोळा दिसत होता. त्याप्रमाणे तो शिष्य म्हटला की मला फक्त डोक्यावर माठ आणि माठातलं पाणी एवढंच मला दिसत होतं भगवंता, मला बाकी काहीच दिसत नव्हतं. मग तसं सद्गुरू बोलले की जसं तुझं लक्ष फक्त त्या माठातल्या पाण्याकडे होतं, डोक्यावरच्या माठाकडे होतं, आजूबाजूला तुला काहीच दिसलं नाही, त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जीवन जगताना आजूबाजूला कुठे पाहायचंच नाही. आजूबाजूला बाहेर कुठे पाहायचंच नाही. कोणी आपली निंदा करू, कोणी स्तुती करू, आपल्याला कोणी काही बोलू, शिव्या देऊ, काही बोलू, बाहेरचं मला काहीच ऐकू येत नाही. मला फक्त आतमध्ये असलेल्या माझ्या भगवंताचा आवाज माझ्यापर्यंत येतोय, बाकी मला काही माहिती नाही. असं जर का लक्ष आतमध्ये ठेवलं, लक्ष कुठे ठेवायचंय? अखंड अंतर्मुख होता आलं पाहिजे. अखंड मला आतमध्ये बघता आलं पाहिजे. आतमध्ये बघायचंय म्हणजे काय करायचंय? पाहावे आपणासी आपण, पाहावे आपणासी आपण. अखंड अंतर्मुख झालं ना की त्या भगवंताची ओळख नक्कीच होणार. फक्त मला अखंड काय करायचंय? तर अंतर्मुख होऊन राहता आलं पाहिजे. आणि मग ते समाधान जे आहे ना, जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, जेव्हा आपण आपल्याला स्वतःला ओळखतो, तेव्हाचं जे समाधान आहे ना, तर ते विश्वामध्ये कुठेही मिळणार नाही. म्हणून सद्गुरू त्याला बोलले की आतमध्ये तुला अगोदर आतमध्ये बघ, बाहेरच्या दृश्य विश्वाकडे न बघता आतमध्ये बघायचं आहे. आता असाच एका दुसऱ्या शिष्याची आपण थोडासा दृष्टांत बघूया की तो जो होता तो अखंड दुसऱ्याचे दोष बघत होता. तो अखंड काय करत होता? दुसऱ्याचे दोष बघत होता. आणि इकडे संतांनी तर आपल्याला काय सांगितलंय? संतांची शिकवण काय आहे? दोष देखोनी झाकावे, अवगुण कदाही न बोलावे. संतांची शिकवण काय आहे की समोर आपल्याला दोष दिसले तर आपल्याला त्याच्यावर झाकण टाकता आलं पाहिजे. असं न करता आपण नेहमी काय करतो माहिती आहे का? की आपण वर्मावर बोट ठेवतो. आपण दुसऱ्याच्या वर्मावर कसं बोट ठेवतो माहिती आहे? की एखाद्याचं खूप वर्ष लग्न होत नसेल तर त्याला म्हणायचं बोलता बोलता, काय मग कधी देणार लग्नाचे लाडू? काय चाललंय? त्याला विचारायचं की काय मग कधी देणार लग्नाचे लाडू? म्हणजे हे काय केलं आपण? त्याच्या वर्मावर बोट ठेवलं. एखाद्याला खूप वर्ष लग्न होऊन झालं आणि एखाद्याला जर का मुलबाळ होत नसेल तर त्यांना म्हणायचं, काय मग कधी खायला घालताय बारशाचे काय घुगऱ्या? अरे काय करायचे तुला? म्हणजे हे आपण दुसऱ्याला बोलून काय करतो? त्याच्या वर्मावर बोट ठेवतो, त्याचं अंतकरण दुखवतो. आणि आपल्याला संतांची शिकवण काय आहे की दुसऱ्याच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. दुसऱ्याचं अंतकरण दुखेल असं माझं वागणंच नसायला पाहिजे हो. अखंड अंतर राखत जावे म्हणून सांगितलंय. अंतर दुसऱ्याचं आपल्याला अखंड राखता आलं पाहिजे. आपणास चिमुटा काढला, जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. आपल्याला चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, मग दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याचा होणार नाही का?
म्हणून सद्गुरू काय शिकवतात आपल्याला की अखंड तुला स्वतःपासून म्हणजे स्वतःला आधी ओळख, मग तू जगाला नक्कीच ओळखशील. मग असा एक शिष्य आहे ना, तो अखंड दुसऱ्याचे दोष बघायचा आणि प्रत्येकाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला बोलायचं आणि कोणी कुठे चुकतोय आणि मला कसा तो सापडतोय आणि कधी मी त्याला टोमणे मारतोय वगैरे, असं त्याचं ते लक्षण होतं. आणि मग काय व्हायचं, हळूहळू हळूहळू हळू लोक त्याच्यापासून दुरावले, लोक त्याच्यापासून लांब गेले. कारण कोणीही बघा आपल्याला टोचून बोलणारा असा अवगुणी देह समोरून आला तर नक्कीच आपण आपला रस्ता बदलतो की नाही. समजा एखादा असा अवगुणी देह समोरून आला की आता माहिती आपल्याला की हा आपल्याला काहीतरी लागेल असं मनाला खवट बोलणार, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करतो, थोडंसं लांबून असं वळण टाकून आपण जातो, पण त्याच्या नजरेवर नजर आपण टाकत नाही. मग अशी लोक करायला लागली. मग त्याला लोक काय करायला लागले माहिती आहे का, की तो समोरून आला तरी आपला रस्ता बदलायचा, त्याच्या तोंडी लागायचं नाही. मग मग तो सद्गुरूंकडे जातो, सद्गुरूंना म्हणतो मला लोकांकडनं काही चांगली वागणूक मिळत नाही, लोक मला असे करतात, माझ्याशी नीट बोलत नाही, माझ्या जवळ पण कोणी येत नाही. मग आता हे असं का झालं, लोक खूप वाईट आहेत, जग खूप वाईट आहे. तो काय म्हणतो सद्गुरूंना, जग हे सगळं खूप वाईट आहे, लोक पण खूप वाईट आहेत. मग आता हे सगळं त्याचं सद्गुरूने ऐकून घेतलं की लोक सगळे वाईट आहेत, जग सगळं वाईट आहे, लोक सगळे वाईट आहेत. खरं तर दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा, जगाला वाईट म्हणण्यापेक्षा, लोकांना वाईट म्हणण्यापेक्षा मी असं म्हटलं पाहिजे की माझ्यासारखा वाईट दुसऱ्या जगात कोणी नाही आणि माझ्यासारखा अवगुणी दुसऱ्या जगात कोणी नाही, असं म्हटलं पाहिजे हो. लोकांकडे दोष पाहण्यापेक्षा ते दोष मला आधी माझ्यामध्ये पाहिले पाहिजे. म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नावं मुमुक्ष. जर का बद्ध अवस्थेतनं सुटून मुमुक्षला जायचं असेल तर मला माझे अवगुण पहिले कळले पाहिजे. मी आता बद्ध आहे, मी आता विषयांना बांधलोय, सगळ्या संसार प्रपंचाला बांधलोय, मी सगळ्या अवगुण कर्मांना बांधलोय, मी बद्ध आहे. पण ह्या बद्ध अवस्थेतनं मला सुटायचं असेल तर मला मुमुक्षकडे जायचं असेल तर मला माझे अवगुण कळले पाहिजे. म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीशी, या नावं मुमुक्ष. मग आता मुमुक्ष व्हायचं असेल तर काय कळलं पाहिजे, माझे अवगुण कळले पाहिजे. आणि मुमुक्षानंतर काय आहे, साधक, बरोबर ना. मग साधक होण्यासाठी आधी मला साधना काय करायची ते कळलं पाहिजे आणि साधना दाखवणारा आधी मला भेटला पाहिजे हो. सद्गुरू विना सापडे ना सोय. सद्गुरू भेटल्याशिवाय मला काय साधना करायची, काय उपासना करायची, काय कुठला ग्रंथ वाचायचा, कोणत्या रस्त्याने जायचं, कुठल्या रस्त्यामध्ये काटे आहेत, कुठल्या रस्त्यामध्ये दगडधोंडे आहेत, कुठल्या रस्त्यामध्ये काय, हे मला सद्गुरूंशिवाय राजमार्ग मला सापडणार नाही ना. मग सद्गुरू भेटल्याशिवाय मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. या मार्गामध्ये कुठलं साधन लागतंय का हो, नामस्मरण घेण्यासाठी काय साधन लागतंय सांगा बरं. हाती काम आणि मुखी भगवंताचं नाम, काय साधन लागलं आपल्याला. हाताने आपल्याला काम करायचंय आणि मुखाने अखंड भगवंताचं नाम घ्यायचंय, काय साधन लागतंय याला, काही साधन लागत नाही. भगवंताची भक्ती करण्यासाठी, त्याचा अनन्य भावे त्याला भजण्यासाठी काय साधन लागतंय आपल्याला, काहीच नाही. अनन्य चिंतोमा, अनन्य त्या भगवंताचं चिंतन करण्यासाठी काय लागतंय साधन, काही साधन लागत नाही. म्हणून काय सांगितलंय की मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिला हा संसार पुरू. मग आता सद्गुरूंना तो बोलला की सगळं जग वाईट आहे, सगळे लोक वाईट आहेत, म्हणजे त्याला असं म्हणायचं की मीच तेवढा चांगला, बाकी सगळं जग काय आहे, वाईट आहे. तेव्हा सद्गुरूंनी काय केलं माहिती आहे, कारण शिष्याच्या देहातील अवगुण घालवण्यासाठी काहीतरी युक्ती सद्गुरूंना करावी लागते. मग सद्गुरूंनी काय केलं, एक आरसा त्याच्यासमोर दिला आणि आरसा त्याच्यासमोर दिल्यानंतर तो सद्गुरूंना बोलला, याच्यामध्ये काय मला माझंच तोंड दिसतंय. काय बोलला तो सद्गुरूंना,
की सद्गुरू याच्यामध्ये मला माझंच तोंड दिसतंय. हो म्हणले, मग तुला तुझंच तोंड पाहायचंय. आधी पहावे आपण असे आपण, तया नाव आत्मज्ञान. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी आधी तुला तुझी ओळख करून घेतली पाहिजे. जे अवगुण तू बाहेर बघतोस ना त्यांच्यामध्ये, ते आधी तुझ्यामध्ये आहेत. आधी आपल्याला आपलं घर स्वच्छ करता आलं पाहिजे हो, बरोबर ना. मग आपलं घर कुठलं आहे, हे घर तर कोणीही स्वच्छ करतं. हे बाहेरचं दृश्यातलं घर आहे ना, अगदी 1000 रुपये बाईला दिले तर ती पण रोज येऊन स्वच्छ करते की नाही. ह्या घराचं नाही चाललेलं इथे. अद्वैत भाग जर का बघायचं म्हटला तर घर म्हणजे हे अंतरित हे हा जो देह आहे हे घर आहे भगवंताचं. या देहामध्ये भगवंत राहतो. मग ज्या घरामध्ये भगवंत राहतो ते घर आहे का मंदिर आहे हो? ज्या घरामध्ये भगवंत राहतो ते घर आहे का मंदिर आहे? ते मंदिर आहे निश्चित. मग देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. मग तुमचा आमचा देह जर का देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये असणारा आत्मा तो परमेश्वर आहे, तर हे मंदिर किती स्वच्छ पाहिजे. या मंदिरामध्ये आतमध्ये मळ असून चालेल का? मग या मलयुक्त दोषाचा नाश होण्यासाठी काय पाहिजे तर सद्गुरू चरण पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एका घडीने घडी काळ आयुष्य नेतो, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. देहांती तुला कोण सोडू पाहतो, देहाच्या अंती तुला कोण सोडवणार आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. प्रत्येक घडी प्रत्येक क्षण प्रत्येक घटका गेली, पळे गेली, तास वाजे झनाना. आयुष्याचा नाश होतो श्रीरामकारे म्हणाना. हे आयुष्य क्षणाक्षणाने कमी होतंय हो. आणि मग हे आयुष्य कमी होतंय म्हणजे आपण कुठे चाललोय? मृत्यूच्या दाढेत चाललोय ना. मग त्यासाठी काय करायचंय? ज्या क्षणाला मला कळलं की हा देह आता मला सत्कारणी लावता आला पाहिजे, त्या क्षणी मला काय करता आलं पाहिजे? देहाचं सार्थक करता आलं पाहिजे. आणि देहाचं सार्थक करण्यासाठी सद्गुरूंशिवाय आपल्याला कोणीही सांगणार नाही ना. म्हणून सद्गुरू जाणतेने गुरु भजीजे. म्हणून माऊली म्हणतात, जो जाणता आहे, जाणता म्हणजे ज्याला जाणीव आहे की हा नरदेह मला बहुत जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट नीती न्याय. बहुत जन्माचा सेवट हा नरदेह मला प्राप्त झालाय. हा जाणतो. जाणत्याला हे कळतंय की मनुष्य देह दुर्लभ आहे. मनुष्य देह काय आहे? दुर्लभ आहे. बहुत जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट नीती न्याय. बहुत जन्माचा सेवट, मग कितीतरी जन्माचं आयुष्य हेची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पण्या लुटी आनंदाची करावी. हे आयुष्य हे रत्नपेटी आहे. आणि हे रत्न, माझ्या पेटीतली ही रत्न मला कुठे अर्पण करायची? तर भगवंताच्या चरणापाशी अर्पण करायची. पाप पुण्य समत्कृत्वा नर योनिषु जायते. काय सांगितलंय? पाप पुण्य ज्या वेळेला सम झालं त्यावेळेला नरयोनी आम्हाला प्राप्त झाली. आता पाप पुण्य सम कधी झालं हो? 84 लक्ष योनी फेरा फिरलो, त्यानंतर पाप पुण्य सम झालं. आणि त्यानंतर आपल्याला मनुष्य देह. मग हा मनुष्य देह सहज प्राप्त झालाय का? नाही. आज आपण बाहेर बघतो की अगदी 80 वय वर्ष 80 झालं, 85 झालं, तरीसुद्धा भक्ती न करता काही लोक बघा त्या 24 तास सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. व्हॉट्सअप बघ, त्या रील्स बघ, हे बघ, ते बघ, सिरियल बघ. जे खरं मी मागे पण बऱ्याच वेळा मी नेहमी सांगते की जे रिअल नाही त्याला सिरियल म्हणायचं, बरोबर ना. ते खरं आहे का? ते खोटं आहे. मग ते खोटेचे खोटे. मग ते खोटंच आहे. त्याच्यामध्ये बायको खोटी आहे, त्याच्यामध्ये आई खोटी आहे, त्याच्यामध्ये भाऊ खोटा आहे, त्याच्यामध्ये बहीण खोटी आहे, त्याच्यामध्ये मरणं खोटं आहे, त्याच्यामध्ये जन्म खोटा आहे, त्याच्यामध्ये सगळंच खोटं आहे. त्याच्यामध्ये काहीच खरं नाही. मग ज्याच्यामध्ये सगळंच खोटं आहे तर ते खोट्यामध्ये आपण किती अडकतो बघा.
किती अडकतो त्या खोट्यामध्ये. तिचं काय झालं असेल बाई, तिचं काय झालं असेल बाई, तिचं काय झालं असेल बाई. मग आता तिचं कसं होणार, मग आता तिला किडनॅप केलं मग ती सुटेल का. अरे किती म्हणजे त्या खोट्यामध्ये आपण एवढं अडकतो, एवढं अडकतो, बरोबर ना. मग आपल्याला अडकायचंय कशामध्ये, आपल्याला काय करायचंय हेच आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या जन्माचं सार्थक कधी होणार नाही ना. म्हणजे आपण त्या खोट्यामध्ये अडकलोय. त्या खोट्यामधनं खरं तर आहे ना, हे मला बोलता बोलता लक्ष राहणार नाही, कोणीतरी मला आठवण करून द्या, अजून आहे वेळ. तर कसं असतं, आत्ता आपल्याला असं वाटतं की हे सगळं घर, गाडी, माडी, बंगला, हे सगळं दृश्य, हे सगळं खरं खरंच आहे, बरोबर ना. हे सगळं खरं खरं आहे. पण ज्या वेळेला आपण याच्यातनं बाजूला होतो ना, त्यावेळेला असं वाटतं अरे हे सगळं स्वप्न आहे, हे सगळं काय आहे, स्वप्न, हे काहीच खरं नाही. मग हे दाखवणारा भेटला पाहिजे. म्हणून मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणूनी विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. ज्या वेळेला डोळ्यामध्ये अंजन, मग तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये अंजन कोण घालेल, सद्गुरूंशिवाय अंजन कोण घालेल. सद्गुरू विना सापडे ना सोय. सद्गुरू भेटल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राजमार्ग कधीही प्राप्त होणार नाही. बघा हे सगळं खोटं आहे. हे कधी कळेल, प्रगटते जाणावे आसार. समर्थ म्हणतात प्रगटते जाणावे आसार आणि गुप्तते जाणावे सार. जे डोळ्याला दिसत नाही त्याला सार म्हणायचंय आणि जे दिसतंय त्याला नाही म्हणायचंय. हे दिसतंय, आपला देहाचंच उदाहरण घ्या. आम्हाला हा देह दिसतोय, मग याला नाही म्हणायचंय, हे नाशवंत आहे. आणि याच्यातला जो अंतरात्मा दिसत नाही त्याला आहे म्हणायचंय, कारण तो शाश्वत आहे. म्हणजे दृश्य विश्व हे नाशवंत आहे, हे दिसणारं जे आहे चामडं हे नाशवंत आहे. तुझं नव्हे हे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. त्यामुळे हे दिसणारं हे जे आहे तर हे नाशणार आहे आणि जे दिसत नाही ते शाश्वत आहे. म्हणजे दिसत नाही त्याला आहे म्हणायचंय आणि दिसतंय त्याला नाही म्हणायचंय. अवघड आहे, पण सद्गुरू भेटल्यानंतर ते सोपं होतं. हे अवघड आहे पण सद्गुरूंशिवाय हे सोपं होणार नाही. म्हणून बघा जनक राजांचा एक सुंदर असा बोध आहे. ज्या वेळेला जनक राजांना स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये आम्ही जेव्हा स्वप्नामध्ये असतो त्यावेळेला ते स्वप्नातल्या गोष्टी आपल्याला स्वप्नात असताना त्या खोट्या वाटतात का हो कविताताई? हां, बोललात तरी चालेल. त्या स्वप्नात असलेल्या गोष्टी आपल्याला स्वप्नात आपण असतो तेव्हा खऱ्या वाटतात का खोट्या वाटतात? खऱ्या वाटतात. कारण खोट्या वाटत असताना तर आपल्याला घाम फुटला नसता, आपल्याला आपण रडत ओरडत उठलो नसतो, आपण एखाद्याला लाथा मारल्या नसत्या. म्हणजे स्वप्नामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या स्वप्नातलं सगळं आपल्याला खरं खरं वाटत असतं. तसं जनक राजांना एकदा काय झालं, जनक राजांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांना असं स्वप्न पडलं की ते भिकारी आहेत. स्वप्न काय पडलं त्यांना की मी भिकारी आहे आणि मला आता एवढी भूक लागली, पोटाला माझ्या अन्न पण नाही, मी भीक मागतोय, मला कुठे भीक पण मिळेना. म्हणजे असं स्वप्न पडलं. आता स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये एवढं ते भयानक स्वप्न होतं की भिकारी आहे, भीक मागतोय, पोटाला भूक लागली, कोणी भीक घालेना. ते असं भयंकर ते स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नामध्ये ना एकदम घाम फुटला आणि घाम फुटला आणि ते स्वप्नातनं ते जागे झाले. आता जागे झाल्यानंतर तो फुटलेला घाम तर होताच की, घाम फुटलेलं कळलं त्यांना की आपल्याला घाम फुटलाय. मग ते खोटं म्हणावं तर घाम फुटलाय आणि खरं म्हणावं तर स्वप्न आहे. लक्षात येत नाही? ते खोटं म्हणावं तर घाम फुटलाय आणि खरं म्हणावं तर स्वप्न आहे. उठल्यानंतर कळलं अरे मी राजाच आहे, मी जनक राजा आहे, हे माझं स्वप्न होतं. म्हणजे खरं म्हणावं तर काय, खोटं म्हणावं तर घाम फुटलाय आणि खरं म्हणावं तर राजा आहे. मग आता त्यांना प्रश्न पडला जनक राजांना, आता करायचं काय.
मग त्यांनी तिथले आजूबाजूचे सगळे पंडित वगैरे बोलवले आणि त्या पंडितांना फक्त एकच प्रश्न विचारला राजांनी की हे खरं का ते खरं. राजांनी प्रत्येक पंडिताला एकच प्रश्न विचारला की हे खरं का ते खरं. आता त्या पंडित एवढे होते विद्वान, पण त्यांना काहीच कळे ना. अगदी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे कळून पेलेले पंडित त्यावेळेचे, त्यांना काहीच कळे ना हे खरं का ते खरं. जनक राजांनी प्रश्न काय विचारला, हे खरं का ते खरं. त्यामुळे कोणाला प्रश्नाचं उत्तर देतच येईना. मग असे सगळे पंडित बोलवून झाले, राजाच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नाही. मग शेवटी त्या राज्यामध्ये ना एक अष्टवक्र नावाचा मुलगा होता. मग त्याच्या आईने त्याला सांगितलं, जा बाळा, कारण तिला त्याची योग्यता माहिती होती. ती म्हटली, जा बाळा, तुला राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आता आपल्याला प्रश्न पडला असेल माझ्यासारखाच, मलाही पहिल्यांदा ऐकला हा बोध तेव्हा मलाही प्रश्न पडला, अष्टवक्र असं नाव का बरं होतं त्याचं. तर त्या मुलाचं अष्टवक्र नाव का ठेवलं गेलं, तर तो जेव्हा त्याच्या मातेच्या गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये ते बालक असतं ना, त्यावेळेला त्याचे वडील मोठे पंडित होते, विद्वान होते ते. तर त्यांनी एक प्रश्न विचारला त्याच्या आईला, आणि प्रश्न विचारला तर त्या आईला उत्तर देता आलं नाही, पण ते बाळ गर्भात असताना गर्भातनं उत्तर दिलं त्याने. त्या बाळाने गर्भातनं उत्तर दिलं, पण मुलाने वडिलांना ज्ञान देऊ नये म्हणून त्या क्षणाला त्या पंडिताने त्या गर्भवती आपल्या पत्नीच्या गर्भावर लाथ मारली. का लाथ मारली, तर वडिलांना ज्ञान मुलांनी शिकवायचं नाही म्हणून त्या पंडिताने त्याच्या पत्नीच्या गर्भावर लाथ मारली. आणि लाथ मारल्यानंतर तो गर्भ 8 ठिकाणी वाकडा झाला. तो गर्भ लाथ मारल्यामुळे 8 ठिकाणी वाकडा झाला. जन्माला आल्यानंतर ते बाळ 8 ठिकाणी वाकडं झालं, म्हणून त्याचं नाव अष्टवक्र. आता जो गर्भामध्ये असताना ज्याला एवढं ज्ञान आहे, तर तो जनकराजांच्या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच देऊ शकणार ना, हे त्याच्या मातेला खात्री होती. आई म्हटली, जा बाळा, तुला जनकराजाच्या प्रश्नाचं काय करायचंय, उत्तर द्यायचंय. मग तो अष्टवक्र गेल्यानंतर राजाने विचारलं की हे खरं का ते खरं. काय विचारलं राजाने, हे खरं का ते खरं. मग आता अष्टवक्र 2 मिनटं विचार केला आणि सांगितलं, जसं हे तसं ते. आता प्रश्नच काय होता राजाचा, राजाने काय असं स्पष्ट विचारलं नाही की मी स्वप्नात होतो, मग मला असं स्वप्न पडलं, मग स्वप्नामध्ये मी भिकारी होतो, मग मला कोणी भीक घालत नव्हतं म्हणून मला घाम फुटला, मग मी जागा झालो, मग ते खरं का मी आत्ता राजा आहे हे खरं, असं विचारलं नाही स्पष्ट. फक्त सगळ्यांना प्रश्न असाच विचारला होता राजाने की हे खरं का ते खरं. त्यावेळेला तो अष्टवक्र म्हटला, जसं हे तसं ते. झालं ना, प्रश्नाचं उत्तर मिळालं राजाला, जसं हे तसं ते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वप्नात आहे त्यावेळेला ते स्वप्नच खरं आहे. स्वप्नात तुमच्या बँकेमध्ये भरपूर बँक बॅलन्स आहे, भरपूर आहे, पण तुम्हाला तो काढायचा असेल तर त्या स्वप्नातच बँकेत गेलं पाहिजे. तुम्हाला जागं झाल्यानंतर सकाळी उठून तुम्ही बँकेत जाऊ शकत नाही. हो, जाऊ शकता का, नाही जाऊ शकत. तुम्हाला रात्री ज्या वेळेला तुम्ही स्वप्नात आहे ना, त्याच वेळेला पासबुक घेऊन बँकेत जायचं, तेव्हा तुम्हाला ते पैसे काढता येणार. म्हणजे त्या स्वप्नात असताना ते स्वप्न खरं आहे आणि जागं झाल्यानंतर हे खरं आहे. मग जसं हे तसं ते. मग आता जसं हे आहे ना, आत्ता ज्या दृश्य विश्वामध्ये आम्ही आहोत ना, याच्यातनं जेव्हा आपण पलीकडे जाऊ ना, उगमा पहिलीकडे गेले, समर्थांची ओवी आहे बघा, उगमा पहिलीकडे गेले तेथून परतून पाहिले. एकदा उगमा पलीकडे गेलं आणि तिथून मागे पाहिलं की काहीच नाही. म्हणजे आपण किती भ्रमात होतो,
आपण किती म्हणजे ह्याच्यामध्ये अहंकारामध्ये किती 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 विषयांनी आपल्याला गांजलेलं होतं. द्वेष मत्सर आहे, तिरस्कार आहे, हेवा दावा आहे, याचं आहे, त्याचं आहे, गावाचं आहे, किती आपण म्हणजे केवढं डोक्यावर आपण माझं माझं भ्रांतीचं ओझं घेऊन फिरत होतो. हे कधी कळतं? ज्या वेळेला आपण बघा सत्याकडे जातो ना, त्यावेळेला आपल्याला हे माईक आहे हे कळतं. पण हे माईक आहे हे कधी कळतं? जेव्हा सत्याकडे जातो तेव्हा. आणि मग सत्याकडे जाण्याचा रस्ता फक्त सद्गुरूच आपल्याला दाखवू शकतात. बघा त्या रस्त्यामध्ये जरासा सुद्धा अहंकार येता कामा नये. त्या सत्याकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये जर का तुमच्या आमच्या देहामध्ये अहंकार आला, कुठलाही विषय आला, तर तो आपल्या रस्त्यामधला काय आहे? मोठा अडथळा आहे हो. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद मत्सर दंभ संशय चिंता कामना भावना. सद्गुरू करताना सुद्धा सद्गुरूंवर पण आपली काय पाहिजे? दृढ निष्ठा पाहिजे. सद्गुरूचरणी काय पाहिजे? अखंड दृढ निष्ठा पाहिजे. सद्गुरू स्तवनमध्ये किती सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे की नाही? आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे. नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू दुरुळी माझा नमस्कारू सद्गुरू राया पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरोसा आता असाल तसे असा सद्गुरू स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांचित होते मन परी माया झाली लज्जायवाण काय करू. सद्गुरुसी उपमावे गगन परी ते गगना परीस निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा. सद्गुरुसी म्हणावे लक्ष्मीवंत परी ती लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्यूपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. सद्गुरूंना जरी अमृताची उपमा दिली तरी अमर धरती मृत्यूपंथ. अमर जे स्वतःला म्हणून घेणारे होते ते पण मृत्यूपंथाला गेले हो. 6 कोटी आयुष्य कोणाला होतं? रावणाला होतं. तेवढं प्राप्त झालं का त्याला? नाही. मग अमरत्व जे म्हणत होते ना की आम्ही अमर आहे. हिरण्यकश्यपू काय म्हणत होता? नाही मला कुठेच मरण नाही. घरात नाही, दारात नाही, शस्त्राणी नाही, अस्त्राणी नाही, रात्री नाही, दिवसा नाही, मानव नाही, दानव नाही, देव नाही, मला कशानेच मरण नाही असं म्हणणारा सुद्धा त्याला जावं लागलं. अमर धरिती मृत्यूपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. व सद्गुरु कृपा झाल्यानंतर तुम्हा आम्हाला आत्ता समजलं. विष्णू महाराज आपले नेहमी सांगत असतात बघा त्यांच्या प्रवचनामध्ये की ज्या वेळेला सद्गुरू प्राप्त होतात ना त्यावेळेला आपण अमर झालेलो असतो. तुम्ही आम्ही आता अमर आहे का? मरणारे आहोत. तुम्ही आम्ही आता कसे आहोत? अमर आहे का मरणारे? मरणारे आहोत. नाही. कोण सांगितलं? संगीताताई. नाही की आपण अमर आहोत कारण आपल्याला सद्गुरू कृपा आपल्यावर झालेली आहे. त्याशिवाय आपण इथे सगळे आपण अमर आहोत. आपण मरणारे नाही. बघा अमर म्हणणारे मरून गेले पण तुम्ही आम्ही सद्गुरू कृपा झाल्यावर आपण काय झालोय? आता अमर झालोय. का अमर झालो? की आपल्याला मरणाचं सत्य कळलं. मरणाचं सत्य आपल्याला समजलं. कारण आपल्याला आता समजलं की आपण मरणारेच नाही. हा देह जाणार आहे फक्त. जीर्ण वस्त्र फक्त आपण टाकणार आहे. जीर्ण वस्त्र हा माऊली काय म्हणतात? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. बरोबर ना? जसं जीर्ण वस्त्र आपण टाकून देतो, विरलेला कपडा आपण अंगावर घालतो का? नाही घालत. तसा तुमच्या आमच्या देहामधला जो अंतरात्मा आहे ना तो फक्त काय करतोय? हे जीर्ण वस्त्र टाकून देतोय, पुन्हा नूतन धारण करतोय. म्हणजे जीवाला कधीच मरण नाही. जीव कसा आहे? अमर आहे. हे आपल्याला कधी समजलं? सद्गुरू चरणापाशी आल्यानंतर. मग आता आपल्याला मरणाची भीती वाटते का? नाही वाटत. कारण मरते काय? ही काय आहे? हे जे नाशिवंत आहे ना दृश्यातलं ते जात आहे हो. आणि ते मी नाहीच. मी ते आहे का? मी म्हणजे शरीर आहे का?
त्यातला मी वेगळा आहे ना. आपल्याला नेहमी हे पटवून देण्यासाठी विष्णू महाराज नेहमी सांगत असतात की नाही, की माझा हात म्हणजे मी आहे का, माझा पाय म्हणजे मी आहे का, माझं डोकं म्हणजे मी आहे का. बरं माझं डोकं मी असतं तर मी असं म्हटलं असतं ना, मी डोकं म्हणत नाही आपण, माझं डोकं म्हणतो. मग हा माझं म्हणणारा कोणतरी वेगळा आहे ना. मग तो जो आहे ना अंतरीचा अंतरात्मा, त्याला कधीच मरण नाही. हा माझा हात जाणार आहे, माझा पाय जाणार आहे, माझं डोकं जाणार आहे, माझं सगळं जाणार आहे, माझा देह जाणार आहे, पण त्यातला मी राहणार आहे. आणि तो मी जो आहे ना, त्या मीची ओळख आपण घेतल्याशिवाय आपल्याला त्याची ओळख होणार नाही. मितूपणाची बोळवण कधी होईल? मितूपणाची झाली बोळवण. मग ती बोळवण कधी होईल? तर सद्गुरूंचे चरण आपल्याला भेटल्याशिवाय मितूपणाची बोळवण होणार नाही ना. म्हणून अखंड काय पाहिजे तर तुम्हा आम्हाला ह्या नरदेहामध्ये आल्यानंतर काय करायचंय, काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, इथपर आहे ना. सद्गुरू चरण भेटल्यानंतर माणसाला काय प्यावं हे पण कळत नाही, काय खावं हे पण कळत नाही, कसं राहावं हे पण कळत नाही. किती अगदी 50शीला जातो माणूस तरी सुद्धा म्हणतो नाही नाही ते रात्रीचं लागतंच. पण ते कशाला लागतं? बरोबर ना. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस होता, त्यावेळेला भगवंताशी एकरूप होता. त्यावेळेला भगवंताला म्हणला की मी तुझी दास्य भक्ती श्री सेवा करेल. आणि बाहेर आल्यानंतर ह्या मायाजाळामध्ये एवढा अडकला, या विषयांमध्ये एवढा अडकला. काय नाही म्हणतो, प्रत्येक मनुष्यदेह काय म्हणत असतो माहिती आहे, की खाऊ पिऊ ऐश करो. कशाला? प्रत्येक क्षण तुमच्या आमच्या आयुष्यातला जातोय. तरुणपणी काय परमार्थ असतो का? मग परमार्थ कधी असतो? म्हातारपणी असतो का मावशी परमार्थ? म्हातारपणी परमार्थ करायला गेलो आपण तर म्हातारपणी राम म्हणायला गेलं तर आपण लांब म्हणतो, कारण मुखामध्ये दातच नाही ना राम म्हणायला. रचा उच्चार तर मुखामध्ये व्हायला पाहिजे ना. मग लांब 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 म्हणल्यावर तो जवळ येईल का आपल्या देव? नाही. बरोबर ना. बरं पायानी पाऊले चालती पंढरीची वाट, कधी? वयाच्या 80व्या वर्षी चालेल का? नाही. मग पंढरीची वाट पावलांनी चालण्यासाठी किती वय पाहिजे? हां, कुठल्या वयामध्ये हे इथून पंढरपुरामध्ये जाऊ शकतो आपण? बरोबर ना. म्हणून राजा एकटा जर का लढायला गेला तर जिंकून येईल का हो? नाही येऊ शकत. मग सैन्य असताच राज्य करी. मग हे तुमच्या आमच्या देहामधलं हे सैन्य आहे. तुमचे आमचे हात पाय डोळे कान. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठ्ठलाचे गुण, मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. का तुकाराम महाराज एवढे ओरडून सांगतात हो, की तू भगवंताचे चरण सोडू नको. प्रत्येक अभंगामध्ये तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे. का तुकाराम महाराजांना एवढी तळमळ का लागली? कारण संत नेहमी जगाच्या कल्याण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे जन सगळं काय झालंय आडराणामध्ये इकडे तिकडे भरकटलेलं आहे. आणि यांना सर्वांना योग्य मार्गावर म्हणून त्यांना जगद्गुरू म्हणायचं. तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरू का म्हणतो? तर केवढे त्या ह्याच्यामध्ये तुकाराम गाथेमध्ये केवढा उपदेश दिलाय तुकाराम महाराजांनी. बरोबर ना. प्रत्येक अभंग जर का बघितला तुकाराम महाराजांचा तर प्रत्येक अभंगामध्ये आहे की बाबा जन्माला आलाय, जन्माचं सोनं कर, नरदेहाला आलाय, नरदेहाचं काय कर, सार्थक कर. प्रत्येक अभंगामध्ये तळमळून तुकाराम महाराज हेच सांगतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये तेच सांगितलंय, समर्थांनी दासबोधामध्ये तेच सांगितलंय, प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक संतांनी आपल्याला तेच सांगितलंय. कबीरांनी पण तेच सांगितलंय. कबीर महाराजांनी वेगळं काय सांगितलंय का हो? नाही. म्हणजे प्रत्येक संतांनी आपल्याला काय सांगितलंय की हा मुक्तीचा मार्ग मला धरता आला पाहिजे, मोक्ष प्राप्तीचा मार्ग मला धरता आला पाहिजे. आणि या मार्गावर चालत असताना
बघा, या मोक्षाच्या मार्गावर चालत असताना काय पाहिजे तर सद्गुरू कृपा तुमच्या आमच्यावर झाली पाहिजे. आणि सद्गुरू कृपा होणं सोपं नाही हो, त्याला महत् भाग्य लागतं. म्हणजे नरदेह मिळणं हे भाग्य लागतं. नरदेह मिळणं हे भाग्य आहे आणि त्याच्यामध्ये नरदेहाला आल्यानंतर सद्गुरू कृपा होणं हे महत् भाग्य आहे. म्हणजे ज्याची शिल्लक आहे किंवा ज्याची पुण्याई आहे त्यालाच सद्गुरू चरण मिळतात. आणि ते एकदा मिळले ना की अनन्य भावे त्या सद्गुरू चरणावर मला काय करता आलं पाहिजे तर लोटांगण घालता आलं पाहिजे. काय सांगतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषी अति आदरू विवेकावरी. मग विवेक म्हणजे काय हो तर सद्गुरू म्हणतात की विवेक म्हणजे काय की चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, सार काय असार काय, या सगळ्याची ओळख घेणं म्हणजे विवेक. प्रत्येक पाऊल टाकताना माझं कुठे पडतंय, प्रत्येक पाऊल टाकताना माझं भगवंताच्या नामस्मरणात पडतंय का. पंढरपूरला जाताना सुद्धा बघा एका एका पावलाने एक एक अश्वमेध यज्ञाचं फळ एका एका पावलामध्ये. नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले. म्हणजे प्रत्येक पावला पावली काय आहे तो महायज्ञ आहे. मग आता हे आपलं पाऊल कुठे पडतंय, वाकडं पडतंय का सरळ पडतंय हे माझं मला बघता आलं पाहिजे. आणि तेवढा बघण्याचा तरी विवेक नक्कीच माझ्या देहामध्ये असायला हवा. सद्गुरू हे सांगतात की विवेकातनं तुला मनुष्य देहाकडेच बुद्धी आहे ना, कोणत्या प्राण्याकडे बुद्धी दिली आहे का विचार करायला. विवेक म्हणजे विचार. आता विचार करायला कोणता प्राणी विचार करू शकतो का. 83,99,999 योनीमध्ये कोणत्या तरी प्राण्याला बुद्धी दिली आहे का हो. कुत्र्याला बुद्धी आहे, मांजराला बुद्धी आहे का. कुत्रं कधी श्रवणात येऊन बसतंय का की भगवंताचं मला पण ऐकायचंय. म्हणून तुकाराम महाराज बघा काय सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा लागोनिया पाया. म्हणजे केवढी नम्रता आहे हो की तुम्हा आम्हाला तुकाराम महाराज म्हणतात की मी तुमच्या पाया पडून सांगतो तुम्हाला मी. महाराज आहार निद्रा भय मैथुन्य सब योनिसी सब समान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण उद्धवा असं एकनाथ महाराजांनी सांगितलं. हा बुद्धी फक्त माणसाला. मग श्रीकृष्ण काय म्हटले उद्धवाला की उद्धवा की हे ज्ञान फक्त कोणाकडे आहे तर मनुष्य देहाकडे. बरोबर ना. हे ज्ञान कोणाकडे आहे मनुष्य देहाकडे. की चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय याची ओळख फक्त कुठे मनुष्य देहाकडे आहे. बरोबर ना. मग बाकी सगळे जे काही आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीस समसमान. सगळे योनींमध्ये ते समान आहे, सारखंच आहे. तुम्हाला आम्हाला 4 पोरं झाली त्यात नवल काय त्या आपल्याला तेवढे तरी कष्ट नाही. त्या कुत्रीला तर एका वेळेला 4 होतात किंवा 8 होतात. बरोबर ना. आपल्यापेक्षा जास्त कष्ट आहेत. बरं कुठल्या कुत्रीला किंवा कुठल्या प्राण्याला तिथे बाळणपणाला सुईन तरी आहे का. आता आमच्याकडे सुईन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. काय म्हणतात तो ताई सुजाता ताई आत्ता बोलल्या त्या. सुईन किंवा दाई किंवा सुईन किंवा दाई. तर आता त्या कुत्रीचं बाळणपण करायला कधी कोण गेलंय का. दुसरी एखादी कुत्री जी समोर बसली बाई मी तुझं बाळणपण करते. पण मनुष्य देहाचे किती चोचले आहेत बघा. आणि आता तर डॉक्टर झाले. डॉक्टर म्हणतात अजिबात त्रास घेऊ नका. बरोबर ना. अजिबात त्रास घेऊ नका, तुम्हाला सुखरूप सोडवतो. बरोबर ना. एकच पर्याय आहे ना. म्हणजे त्या बाळाला येतानाच जर का तुम्ही एवढं आल्हा तळ हाताच्या फोडासारखं वरती उचललं तर ते आयुष्यभर या जगाशी कसं लढेल का. मग त्याला जरा बाहेर येण्यासाठी स्ट्रगल करू द्या ना. त्याला जरा
झुंज घेऊ द्या ना त्या परिस्थितीशी त्याला जरा झगडू द्या ना. अहो तो त्यांनी आतमध्ये पिंड घडवलाय म्हणजे सोडवणारा तो आहे ना. आपण कशाला एवढी काळजी करायची, नाही जरूरच सांगितलं कशाला, बरोबर ना. अगदीच नाविलाज असेल तर ठीक आहे हो, पण तो येताना जेवढे म्हणजे झुंज घेत येत असतो ना, तो आयुष्यामध्ये कुठेही मागे पडत नाही हो. जन्मदुःख निरूपण अख्खा मोठा समास आहे. आता तो घ्यायला आपल्याला वेळ नाही. नाकी तोंडी बैसले मास, मस्तकाद्वारी सांडी श्वास, तेही बुजले निशेष जन्मवेळी, चित्त बहुत निर्बुजले, त्याने आडभरी भरले, लोक म्हणते आडवे आले, खांडोणी काढा. सगळा अख्खा समास आहे तो जन्मदुःख निरूपणाचा समर्थांचा. पण मला काय म्हणायचं आहे की हे जे आहे, हे चोचले किंवा ही जी बुद्धी, हे सगळं की मनुष्यदेह लगेच कुठल्याही गोष्टीवर लगेच काहीतरी उपाय आहेच त्याच्याकडे. म्हणजे ही बुद्धी आहे. मग ही बुद्धी कोणी दिली तुला? भगवंतांनी दिली ना. बुद्धी देणे भगवंताचे. मग आता त्यांनी बुद्धी दिली, मग प्राण्यांसारखी कर्म तुझ्या देहात होता कामा नये, बरोबर ना. बुद्धी भगवंताने देऊन सुद्धा देहामध्ये कर्म कशाची करतो? प्राण्याची करतो. मनुष्य देहाला घालून सुद्धा पशु झाला. मनुष्य देहाला घालून सुद्धा अधम कर्म केली म्हणून अधोगतीला गेला. मग या देहामध्ये आल्यावर कर्म कसे करायला पाहिजे? तर धर्माची कर्म केली पाहिजे, नीतीची कर्म केली पाहिजे. अनितीची कर्म करून कुठे गेला? अधोगतीला गेला. बरं, अधोगतीला गेल्यानंतर काय होतंय पुढे? ते सगळं गरुड पुराणामध्ये आहेच दिलेलं की जे काही कर्म आहे, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडेल व्यंग तरी प्रत्यवाय घडे. चुकून जरी कर्म चुकीचं बघा झालं तरी सुद्धा त्याचं आपल्याला जसं कर्म तसं फळ प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक कर्माकडे माझं लक्ष पाहिजे. झाले गेले नेणपणे. तुकाराम महाराज पण म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी बघा एखाद्या कायद्याला सोडवण्यासाठी जामीन राहावं लागतं ना, लागतं की नाही. एखाद्याला जर का तुरुंगातून सोडून आणायचं असेल तर त्यासाठी जामीन राहावं लागतं. आता तुकाराम महाराज म्हणतात, मागे झालं ते पाहू नका, पण पुढे तुमच्यासाठी मी जामीन राहतो. पण आता तरी हा मार्ग, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. काय सांगितले? माऊली पण म्हणतात आता म्हणजे ही आत्ता ह्या शब्दावर केवढा भर आहे बघा. उद्या परवा, एखाद्याला म्हटलं येताय का भजनाला? नाही उद्या येऊ. येताय का कीर्तनाला? नाही परवा येऊ. उद्या परवा नाही, आत्ता ह्या शब्दावर किती भर आहे बघा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाये दान. हे जे आत्ता, मग हा आत्ता श्रवण केली याचे फळ आत्ता, उद्या परवा नाही हो. उद्या किंवा परवा तुम्ही ऐकलं आणि मग तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं नाही. आत्ता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळे एकसरा. आत्ता श्रवण कर, आत्ता तुझ्या क्रियेत बदले. एका प्रवचनाने तुझ्या क्रियेत बदले, पण आत्ता तुला ते श्रवण करता आलं पाहिजे, आत्ता तुला ते ऐकता आलं पाहिजे ना. म्हणून काय सांगितलंय? मज हृदयी सद्गुरू, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. बघा, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की ताई दासबोधावरच बोलतात, म्हणून आता दासबोधाला आपले गोहाड महाराज आहेत तर त्यांच्याकडनं काही दासबोध परत कधीतरी ते नसतील तेव्हा आपण घेऊ. पण ते छान सांगतात, त्यामुळे त्यांचं चालू दे. म्हणून कोणी नसेल तेव्हा गाळलेल्या जागा मी भरायचा प्रयत्न करेल असं ठरवलंय. त्यामुळे आज माऊलींची ओवी घेऊन, ओवीवर माऊलींनी जसं चिंतन करून घेतलं तसं या देहाकडून झालं. जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे, आणि जर काही चुकून माझ्या तोंडातनं इकडे तिकडे गेला असेल शब्द एखादा, तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला माझा परत करा.
आणि झालेली सेवा मी तुम्हा सर्व माईबापांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्डव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आधी पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. खूप छान.